डॉक्टर रेखा बाबासाहेब दोलताडे आमच्या हॉस्पिटलमधून आर्थिक अपहार करून पलायन झालेले राखोंडे दाम्पत्य यांच्या विरुद्ध आम्ही 9/11/2025 या तारखेला म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। हे तक्रार लपवण्यासाठी त्या दाम्पत्याने आमच्या विरुद्ध रचलेलं हे षडयंत्र आहे। ह्या दाम्पत्याने गावातील गावगुंडांना पकडून आमची तक्रार मागे घेण्यास प्रवृत्त करत होते। गावगुंडांच्या तर्फी आमच्याकडे धमकी वजा निरोप देत होते। गावगुंड आम्हाला असंही सांगत होते की त्यांची तक्रार मागे न घेतल्यास 2019 मध्ये सीट डॉक्टरांचं बाळ पळवण्यामध्ये आमचाही हात होता, हे तुला माहीत आहे का? जर ही तक्रार मागे नाही घेतलीस तर राखोंडे दाम्पत्याच्या पत्नी विरुद्ध आम्ही तुझ्या विरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार नोंदवणार आहे। 9 नोव्हेंबर 2025 ह्याच मुद्दा पकडून हे गावगुंड आम्हाला खंडणी मागत होते। 9/11/2025 आणि 11/12/2025 या गावगुंडांच्या विरुद्ध आम्ही आणि त्या दाम्पत्याच्या विरुद्ध 2 तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या आहे। त्याच्यावरती अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही। उलट त्या दाम्पत्यांना हाताशी धरून पोलीस ठाण्याने डॉक्टरांविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला आहे। आमचे डॉक्टर निर्दोष आहेत। आमचे डॉक्टर रुग्णांचे देवदूत आहेत। त्या 5ही गुंडांना असलेली मागची पार्श्वभूमी, 5ही गुंडांच्या असलेले त्यांच्या विरुद्ध असलेले गुन्हे हे सर्व म्हसवड जनतेस व पोलीस ठाण्यास माहीत असताना देखील म्हसवड पोलीस ठाण्याने आमच्या तक्रारीची दखल न घेता त्यांना पाठीशी घालत आमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे। या 5ही गुन्ह्यामध्ये संग्राम सेटे यांच्या विरुद्ध असलेला गुन्हा, लक्ष्मण राखोंडे यांच्या विरुद्ध असलेला पोक्सोचा गुन्हा, ह्याचा कुठलीही पार्श्वभूमी बघितली नाही। या 5ही गावगुंडांचा मागील इतिहास पाहता, त्यांच्या विरुद्ध असलेले गुन्हे पाहता आणि त्या दाम्पत्याविरुद्ध असलेले मागील गुन्हे पाहता असे लक्षात येते की ह्यांनी हे आमच्या विरुद्ध रचलेलं कटकारस्थान होतं आणि हे सगळं माहीत असतानाही प्रशासनाने आम्हाला कुठलीही मदत केलेली नाही। म्हसवड प्रशासनाने आम्हाला कुठलीही मदत केली नाही। हे सगळं जनतेच्या समोर आम्हाला दाखवून द्यायचं आहे। आमचा न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे। सत्यमेव जयते।